नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी तुमच्या सगळ्यांचा लाडका सोन्या आणि स्वागत करतो तुमचा आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचा हा व्हिडिओ खूपच स्पेशल होणार आहे, कारण की आज त्या व्हिडिओमध्ये खूपच चांगली महत्त्वाची माहिती मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. आजचा जो व्हिडिओ आहे तो मी करतो कारण की आपल्याला आपल्या रानात एक महत्त्वाचं काम करायचं आहे, जे की काम आहे की आपल्याला ड्रिंचिंगद्वारे म्हणजे की ड्रीप इरिगेशनद्वारे 3 खतं सोडायचे आहेत. आणि हा जो तुम्ही माझ्या मागं प्लॉट बघताय, हा प्लॉट तो मागच्या व्हिडिओमधला नाही, हा दुसरा प्लॉट आहे. हा जो प्लॉट आहे तो आहे जवळपास 500 झाडांचा प्लॉट आहे आणि या 500 झाडांच्या प्लॉटला अजून इथून पुढे 2 महिने लागतील हार्वेस्ट करण्यासाठी. तर ह्या ज्या शेवटच्या 2 महिन्यांमध्ये आपल्याला झाडाची कशी काळजी घेतली पाहिजे किंवा कोणते अन्नद्रव्य त्याला पाठवले पाहिजे हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर आपण आत्ता झाडांना आपल्या 3 खतं सोडणार आहे, जे की 3 खतं म्हणजे आहेत की मॅग्नेशियम सल्फेट, सोडियम कॅल्शियम नायट्राईट आणि बोरॅक्स. तर हे जे 3 खतं आहेत हे झाडाच्या प्लांट डेव्हलपमेंट किंवा फ्रूट डेव्हलपमेंटसाठी खूपच महत्त्वाची खतं आहेत, जे की काय आहेत हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगतो. तर बनून राहा ह्या व्हिडिओला पूर्ण बघा. आणि जर तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तर चला व्हिडिओची करूया आपण सुरुवात. तर मित्रांनो, जे आपण आता खतं सोडतोय झाडाला ते म्हणजे खतं आहे ती फक्त म्हणून सोडत नाही, तर आपण आपले सगळे ह्याच्या स्टडी केला आहे की झाडाला अजून हार्वेस्ट करण्यासाठी किती वेळ आहे आणि सध्याची झाडाची कंडिशन बघूनच आपण हे आपले किंवा फ्रूटची क्वालिटी बघूनच आपण हे निर्णय घेतोय आपल्या झाडाला खतं कोणती सोडायची किंवा काय करायचं. जर तुम्हाला त्याबद्दल काय डाऊट असेल तर तुम्ही मला तुमच्या प्लॉटची माहिती किंवा हे कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता. तर चला आपण आपल्या पहिल्या खताला सुरुवात करू. पहिलं खत म्हणजे जे की आहे कुठलं, कॅल्शियम नायट्रेट. तर आपण हा बॅलर भरून घेतला आहे आणि त्यात आता हे 4 किलो कॅल्शियम नायट्रेट ओतूया आणि मस्तपैकी याला हलवायचं, म्हणजे पूर्ण पाण्यात डिझॉल्व झालं पाहिजे. आणि ह्या मोटरनं मी सोडायला सुरुवात करतो. तर मित्रांनो, 4 किलो कॅल्शियम नायट्रेट आपण ह्याच्यात ओतलेलं आहे. तर ह्याला मस्तपैकी आता हलवूया, म्हणजे पूर्ण पाण्यात डिझॉल्व झालं का नाही की मोटरमध्ये न अडकता हे जाईल आपल्या प्लॉटला. ठीक आहे. मित्रांनो, आता प्लॉटमध्ये जसं की पाहू शकता आपण आपला मशीन सुरू केली, मोटर सुरू केली आणि प्लॉटमध्ये इरिगेशन आधीपासूनच सुरू ठेवलेलं. म्हणजे की जर आपल्याला कोणतं खत सोडायचं असलं तर आपल्याला ड्रीप इरिगेशनची जी सिस्टीम असते किंवा मोटर पंप असतो पाण्याचा, ते पाणी आपल्याला अर्धा किंवा 1 तास अगोदरच सुरू करायचं आणि मग अर्धा 1 तासानंतर औषध सोडायचं असतं, अशी ती सिस्टीम असते. तर आत्ता जर आपण मोटर सुरू केली आहे, बॅलर म्हणजे चालला आहे, तर मग तोपर्यंत आपण काय करूया की ज्या जागी बघा आता इथं असं काही जागी काय झालं आहे की ड्रीप जागेवरून तिकडे गेलेलं आहे, ते आपण नीट करूया. कारण की हे जे आपण औषध सोडतोय ते झाडाच्या जागची जागेवर म्हणजे जिथं झाडाच्या मुळ्या असतात त्या जागेवर पोचणं खूप गरजेचं आहे. काही जागेवर बघा हे उष्कटलं आहे इकडं तिकडं, ते आपण जरासं नीट करूया. तर आपण हे जे नुसता झाडाचं किंवा शेवटच्या 2 महिन्यामध्ये फ्रूट डेव्हलपमेंट आहे, हे नुसतं मग आपण काही खतं सोडतोय त्याच्यावर डिपेंड नाही राहत. तर हे एक महत्त्वाचं फॅक्टर ह्याच्यात म्हणजे असतं की झाडाला तुमच्या सनलाईट, सूर्यप्रकाश किंवा पाण्याचं प्रमाण किती आहे किंवा माती कशी आहे, त्या मातीमध्ये काय न्यूट्रिएंट्स आहेत ते पण महत्त्वाचं आहे. आणि ते लक्षात ठेवूनच आपल्याला हे खत सोडायला लागतात. त्यामुळे असं नाही की खत दिसलं घेतलं आणि लगेच सोडलं, त्यावर पण अभ्यास करायला लागतो की आपल्या झाडाला काय कमी पडतं आणि आपण काय सोडलं पाहिजे. तर मित्रांनो, जोपर्यंत आपला हे जे पहिलं आपण कॅल्शियम नायट्रेट जे ओतलं आहे आपण सोल्युशन केलं ते संपतोपर्यंत आपण आपल्या नवीन बॅलरमध्ये एक नवीन सोल्युशन तयार करूया, जे की आहे बोरॅक्स म्हणजेच सोडियम टेट्राबोरेट. तर चला हा एक बॅलर आपण तयार करूया, जे की आपण सोडियम टेट्राबोरेटचं आपण किती प्रमाण घेतलं आहे 500 झाडांसाठी, अर्धा किलो म्हणजेच 500 ग्राम. तर ह्याला सोडूया मस्तपैकी बॅलरमध्ये. नीट डिझॉल्व होणं खूप गरजेचं आहे. तर मित्रांनो, जोपर्यंत आपले बॅलर औषध सोडून संपतात म्हणजे मोकळे होते त्या दुसऱ्या औषधासाठी, तोपर्यंत मी तुम्हाला आपल्या बागातले काही नजारे दाखवतो. नजारे अजून बघायसारखे नाहीत, पण तरीसुद्धा 2 महिन्यानं बघा कसं दिसते एकदम चिकनी बाग. आत्ता बघा हो का, हे आहे फळाची साईज,
जी की 2 महिन्यात चांगली वाढणार आहे. आणि कलर पण आता काय असं खास नाही, कवळीच फळं दिसते ती, पण 2 महिन्यानंतर बघायसारखा असतो ना जरा इथं. हे बघा साईज छोटी आहे, बरीच छोटी आहे तशी, पण क्वांटिटी आहे यावेळेस. कमेंटमध्ये सांगा मित्रांनो कशी बाग दिसते. अजून बघायसारखी आत्ता नाही खरं, अजून 1-1.5 महिन्यानं खूप चांगला सीन दिसतो इथं. बघा कसं आहे का बघायसारखी. हो का, हे फळ तेल्याचा अटॅक तर होताच ह्या बागत बराच, आम्ही म्हणजे तोडलेत, पण काय तेल आता व्हायरल असतो, त्यामुळं शेतकऱ्याच्या ह्याच्यावर आहे त्याला कसं कंट्रोलमध्ये ठेवायचं ते. आपण कमेंट करा तुम्ही, आपण त्याच्यावर पण एक व्हिडिओ आणू की तेलाला कसं कंट्रोल करते ती. तर काय नाही. तर मित्रांनो, जवळजवळ आपला बोरॅक्सचा हा बॅलर सुद्धा संपत आलेला आहे. आणि ह्याच्या अगोदर आपण कुठला कॅल्शियम नायट्रेटचा संपवला आहे. तर 500 झाडांसाठी आपण कॅल्शियम नायट्रेटचं प्रमाण घेतलेलं 3 किलो कॅल्शियम नायट्रेट 500 झाडांसाठी. तर कॅल्शियम नायट्रेट हे आता का म्हणून आपण सोडलं किंवा ते आपल्यासाठी का महत्त्वाचं होतं हे मी तुम्हाला सांगतो. कारण की कॅल्शियम नायट्रेटमध्ये आपल्याला 2 महत्त्वाचे कंपोनंट्स भेटतात, जे की 2 कंपोनंट्स आहेत. पहिलं म्हणजे कॅल्शियम आणि दुसरं म्हणजे नायट्रोजन. तर कॅल्शियम हे कशासाठी मदत करतं, जे की आपल्या झाडाची सेल वॉल्स आणि टिश्यूज आहेत, तर त्याच्या ग्रोथ किंवा त्याच्या स्ट्रेंथ बिल्डिंगसाठी जे की कॅल्शियम हे एक महत्त्वाचा रोल प्ले करतं, किंवा एक सगळ्या घटकांमध्ये ते पण एक गरजेचं घटक असतं, म्हणून आपण कॅल्शियम नायट्रेट देतो. आणि दुसरं म्हणजे जे भेटतं ते नायट्रोजन असतं. तर नायट्रोजन हे ओव्हरऑल प्लांटच्या फ्रूट डेव्हलपमेंट आणि झाडाची स्ट्रेंथ बिल्डिंगसाठी किंवा त्याची इम्युनिटी वाढवण्यासाठी नायट्रोजन हे एक महत्त्वाचा रोल प्ले करतं. तर चला आता आपण वळूयात पुढं, म्हणजेच की बोरॅक्सकडं. तर मित्रांनो, हे जे बोरॅक्स हे जे कंटेंट आहे हे सुद्धा आपल्या झाडासाठी बाकीच्या इतकंच महत्त्वाचं आहे. कारण की बोरॅक्समधून आपल्याला बोरॉन नावाचा एक मायक्रोन्यूट्रिएंट भेटतो, जो की आपल्याला झाडाच्या बऱ्याचशा प्रक्रियांमध्ये खूप कामाला येतो किंवा खूप महत्त्वाचा रोल असतो. जसं की फ्रूट डेव्हलपमेंट आली, सेल डिव्हिजन आली, आणखीन टिश्यूजची डिव्हिजन म्हणजे जास्त सेल्स होणं, फ्रूटची साईज, फ्रूटमध्ये तेवढी क्वालिटी, शायनिंग आणि ओव्हरऑल जे की बाकीच्या सगळ्या गोष्टी असतात ते सगळं बोरॉनवर डिपेंड असतं किंवा बोरॉनमुळे ते झाडाला पूर्ण होतं. हा, तर बोरॉनचा वापर आपण योग्य झाडाला किंवा योग्य रिक्वायरमेंट नुसारच करू शकतो. कारण की जास्त जर बोरॉन वापरलं तर तेही आपल्या झाडासाठी खूप हानिकारक ठरू शकतं. त्यामुळं जे आपल्याला गरजेचं आहे तेवढंच आपण रिक्वायरमेंटनुसार बोरॉन वापरलं पाहिजे. मी असं नाही सांगत की बोरॉन जास्त वापरल्यावर फळ मोठं होतं किंवा काय नाही, तर बोरॉन रिक्वायरमेंटनुसार जर वापरलं तर ते आपल्याला योग्य फायदा करून देणार आहे. तर बोरॉनची तेवढाच वापर करावा किंवा बोरॉनचा तेवढाच वापर करा की जेवढा गरजेचा आहे किंवा जेवढा तुम्हाला रेकमेंड केलेला आहे. तर आपली इथं रेकमेंडेशन काय आहे की 500 झाडांसाठी आता आपण किती बोरॉन घेतलं आहे, अर्धा किलो, म्हणजे 500 झाडांसाठी 500 ग्राम. तर मित्रांनो, आता सक्सेसफुली आपल्या प्लॉटला आपण बोरॅक्स आणि कॅल्शियम नायट्रेट हे सोडून झालेलं आहे, जे की 2 बॅलर आपण तयार केले ते जे की संपलेले आहेत. आणि आता आपल्या प्लॉटला सोडायची तिसरं शेवट फर्टिलायझर राहिलेलं सोडायचं आजच्या दिवसातलं आहे, जे की आहे मॅग्नेशियम सल्फेट, जे की मी घरनंच तयार करून आणलेलं. आणि याचं आपण माप किती घेतो या की 500 झाडांसाठी 4 किलो. तर मॅग्नेशियम सल्फेट हे पण एक मुख्य घटक आपल्या खतात किंवा झाडांना लागणार घटक असू शकतं. कारण की जे की मॅग्नेशियम सल्फेटमधून सुद्धा आपल्याला 2 महत्त्वाचे कंपाऊंड भेटतात, जे की आहेत, पहिलं म्हणजे मॅग्नेशियम भेटतं आणि दुसरं आहे ते म्हणजे सल्फर. तर मॅग्नेशियम आहे तो मॅग्नेशियम हा क्लोरोफिलचा एक महत्त्वाचा घटक आहे, जे की आपल्याला फोटोसिंथेसिस म्हणजे झाडाला फोटोसिंथेसिसमध्ये अजून जास्त बूस्टअप करतं किंवा फोटोसिंथेसिस करण्यासाठी जास्त मदत करतं. आता जर फोटोसिंथेसिस जर चांगलं होत असेल म्हणजेच झाड चांगलं अन्न तयार करतं या, आणि जर म्हणजे अन्न तयार करते म्हणजे सूर्याचा प्रकाश चांगला घेतं या आणि अन्न चांगलं तयार करतंय. तर झाड अन्न चांगलं तयार करतंय तर फळाची साईज पण तशीच होणार. आणि ते म्हणजे झालं की मॅग्नेशियमचं. आणि जे दुसरं इन्ग्रेडियंट आहे ते आहे सल्फेट. तर हे जे सल्फेट म्हणजे झाड आपल्याला सल्फेट म्हणजे सल्फर प्रोव्हाइड करतं. म्हणजे सल्फर असतं, त्यातून काय होतं की झाडाचे स्ट्रेंथ बिल्डिंग किंवा इम्युनिटी सिस्टम किंवा काय असेल बाकीचे जे गोष्टी असतात ते सगळं बूस्टअप करायला सल्फर मदत करतं. तर आता मी तुम्हाला शेवटला एवढंच सांगेन की आपण आजच्या दिवसात झाडाच्या ओव्हरऑल ग्रोथसाठी जे औषधं सोडली ते खूप गरजेची होती. कारण की झाडाला इथून पुढे हार्वेस्टिंगसाठी आता 2 महिन्याचा टाईम आहे आणि आपल्या फ्रूट्सला त्याची साईज किंवा कलर डेव्हलपमेंट गरजेचं आहे, त्याची टेस्ट किंवा काय असेल ते बाकीचे इन्ग्रेडियंट्स गरजेचे आहेत. त्यासाठी आपण 3 औषध आत्ता सोडलेत. तर ते 3 औषधं कुठले आहेत? पहिलं म्हणजे कॅल्शियम नायट्राईट 500 झाडांच्या मापासाठी आपण किती सोडले? कॅल्शियम नायट्राईट 3 किलो. दुसरं होतं बोरॅक्स म्हणजे सोडियम टेट्राबोरेट, जे की होतं
500 झाडांसाठी 500 ग्राम म्हणजे अर्धा किलो. आणि तिसरं औषध म्हणजे मॅग्नेशियम सल्फेट, जे की किती होतं 500 झाडांसाठी 4 किलो. तर हे तुम्ही माप लक्षात ठेवा. तर आज आपण आपल्या झाडाच्या फ्रूट डेव्हलपमेंट, त्याची साईज आणि त्याच्या कलरसाठी लागणारे 3 महत्त्वाचे इन्ग्रेडियंट्सची माहिती मी तुम्हाला दिली आहे. तर जी हे पहिले 3 इन्ग्रेडियंट्स आहेत, कॅल्शियम नायट्राइट जो पहिला आहे, आणि दुसरा आहे तो म्हणजे बोरॅक्स, आणि तिसरा आहे तो मॅग्नेशियम सल्फेट. तर आता ह्या तिघांबद्दल एक महत्त्वाची गोष्ट सांगायची राहिली, जे की आहे की आपल्याला कधीही हे तिन्ही प्लांटला देताना आपल्याला तिन्ही मिक्स करून नाही द्यायची किंवा तिन्ही एकत्र नाही सोडायचे. काय तुम्हाला सांगतो, कारण की कॅल्शियम नायट्राइट आणि मॅग्नेशियम सल्फेट हे दोन्ही रिएक्टंट्स असतात, आणि ज्यावेळेस हे दोन्ही मिक्स होतात ह्यांची रिएक्शन तयार होते. आणि जर ही रिएक्शन झाली, जर झाडांपर्यंत पोचली, तर हे झाडांना किंवा त्याच्या फ्रूट डेव्हलपमेंटमध्ये खूप त्यांना डिमांड आणते, किंवा त्यामुळे फ्रूट डेव्हलपमेंट होऊ नाही शकत आणि फळांची सुद्धा साईज होऊ नाही शकत. तर आपल्याला कधीही हे 2 कंपोनंट्स किंवा हे तिन्ही एकत्र मिक्स करून झाडापर्यंत नाहीत पोचवायचे. बस एवढंच. बाकी जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला करा लाईक. जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला करा सबस्क्राईब. आणि अशाच माहिती देणाऱ्या व्हिडिओमध्ये भेटूयात परत एकदा. तोपर्यंतसाठी धन्यवाद.